नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। कार्तिकी थंडीवर राने दहिवरू लागली. शहजादा अकबर मराठी मुलखात येऊन 6 महिने लोटले होते. त्याची भेट घेण्याचा निर्णय घेतलेल्या छत्रपतींनी कवी कुलेशांना बोलावून घेऊन मनसुबा दिला. कवीजी, सुधागडला जिवाजी हरींना कळवा, आम्ही शहजाद्याच्या भेटीला येतो आहोत. एकांत भेटीचा इंतजाम आखून ठेवणे. जी ही लांबणीला पडलेली भेट होणार याचे कुलेशांना समाधान वाटले. आता अकबराला भेटणे भाग होते. चालून येणाऱ्या औरंगला शत्रू मांडणारी मिळेल ती लहान थोर ताकद एकवट करायची होती. खरोखरच अकबर बापाविरुद्ध बंड करून उठला आहे काय, हे पारखून घ्यायचे होते. कार्तिकाचा शुद्ध पक्ष धरून कवीजी प्रल्हाद निराजी यांच्यासह निवडक शिबंदी घेऊन छत्रपती रायगड उतरले. निजामपूर, रोहा अशा मजला ठेवत पालीच्या शिवेवर आले. शिवेवर आपल्या माणसांनिशी जिवाहारी रुजू होते. डुईला केशरी साफा बांधलेला मध्यम वयाचा ठसठशीत अंगलटीचा एक तगडा रजपूत मर्दानाही आगवानीसाठी खडा असलेला महाराजांना दिसला. तो डोळे जोडून मराठ्यांच्या छत्रपतींना निरखत होता. पाय उतार झालेले महाराज जिवाजींची अदब घेत पुढे झाले. त्या रजपूत सुरम्यावर नजर खेळलेले महाराज त्याच्यासमोर येता असताना नम्र भावे गुडघे टेकून गर्दन झुकून रजपुती रिवाज दिला. जिवाजींनी तत्परतेने त्याची ओळख पट्टी केली. हे दुर्गादास राठोड शहजाद्यांचा दोस्ताना राखण्यासाठी दक्षिणेत आलेत. जय एकलिंगजी, पादशहा सलामत, मुल्क मराठ के खिदमत में तस्लीम. दुर्गादास पुन्हा मानेत लवला. छत्रपतींनी झुकून आदराने राठोडला वर घेत उर भेट दिली. सर्वांसह राजस्वारी सुधागडच्या खासेवाड्यात आली. थाळे आणि विश्राम होताच कलत्या दुपारीला कवीजी, नेताजी पालकर, प्रल्हाद पंत अशा आसामींनिशी महाराज बैठकीच्या दालनात आले. जिवाजींनी दालनाचा सरंजाम, उंची, लोड, गिरद्या, रुजामे टाकून देखणा केला होता. छत्रपतींनी बैठक घेतली. शहाजादा अकबर पाली भागातील कसबा धोंडशाला एका साध्या कौलारू घरात तळ देऊन होता. त्याची माणसे उघड्या माळावर राहुट्या टाकून होती. जिवाजी अकबराला आणण्यासाठी त्याच्या तळावर गेले होते. कवीजी, आज तिथी कोणती? महाराजांनी पाठीशी उभ्या असलेल्या कुलेशांना विचारले. जी, कार्तिक शुद्ध त्रयोदशी. कवींनी पूर्तता केली. महाराजांनी बैठकीवरच्या तपकातील एक गुलाबी गेंद उचलला. त्याला चिमटीत फिरका देत कसल्या तरी विचाराने ते गिर्दीला रेलले. 3 सालांपूर्वीचे असेच थंडीचे दिवस त्यांना आठवले. तो माहुलीचा संगमघाट, सरसरत चाललेल्या नौका, पठाणी तळ, तगडा बेगुमान दिलेर, भटकल्या क्षणांवर वाया गेलेलं आणि कधीच न पुसता येणारा काळीमा घेऊन आलेलं पुरतं 1 साल. आता भेटीस येणारा अकबर आणि त्यावेळचे आम्ही यात तफावत काय? अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंड करून आला आहे. आमचं होतं आबासाहेबांविरुद्ध बंड. अकबराला दिल्लीच्या तख्ताची आस जडली आहे. आम्हाला होती रायगडच्या सिंहासनाची. नाही नाही, मग कोणाविरुद्ध होता आमचं बंड? तो तर आमचाच आमच्या विरुद्ध पुकारला उठा होता. गाफील, अविचारी. तो समजून घेण्याची कुवत होती आबासाहेबांच्यात, म्हणूनच तर आम्ही परतलो. नाही तर हा अकबर परतेल आपल्या जन्मदात्यांकडं कधी मनात आलं तरी? घेईल औरंग त्याला आपल्या छातीशी पित्याच्या मायेनं? आणि हा तरी काय करील आपल्या बापाचं जर त्याच्या मनासारखे फासे पडून दिल्ली तख्त याच्या हाताशी आलं तर? आमच्या स्वप्नात तरी कधी आबासाहेबांबद्दल वेडं वाकडं आलं होतं? हीच ती तफावत आहे. मोगली राजकुळ रक्तापेक्षा तख्त मोलाचं मानतं आणि मराठी राजकुळ रक्ताचं तख्तच मोलाचं मानतं. जिवाजी लगबगीने दालनात आले. तिवार मुजरा करत दरवाजाकडे हात रोख देऊन म्हणाले, शहाजादा अकबर येत आहेत. छत्रपती बैठकीवरून उठले. जरी कोयऱ्यांच्या नक्काशीचा सफेद तलमजामा अंगी घेतलेला, 5 पदकाचा हिरवा कंच मोगली बसका किमावश मस्तकी चढविलेला, चुणीदार तलमतुमान पेहनलेला तरणा बांड शहजादा अकबर आत प्रवेशला. त्याच्या छातीवर छत्रपतींनीच नजर केलेला मोतीकंठा होता. कोरल्या दाढीची चर्या काटेफड्याच्या बोंडागत लाल बुंद होती. न कळत क्षणभर दरवाजातच खिळून पडल्या अकबराने नजर एकवटून समोरचे मर्दपण निरखले. बराहणपूर दफा करणारे
एकच विचार त्याच्या मनात सरकून गेला, ये इतने तो इनके आब्बाजान कैसे. शाही हास्य खुलवीत हात पसरते घेऊन शहाजादा अकबर तरातर पुढे आला. छत्रपतींनी त्याला खांदा भेट दिली. त्याचा हात हाती घेत इतमामाने त्याला बैठकीवर आणून बसविले. मिर्झा यहुद्दीन शुजाई, वकील अब्दुल हमीद, दुर्गादास राठोड ही शहजाद्याची विश्वासू माणसे त्याच्या बगलेला अदबीने उभी राहिली. परस्परांनी एकमेकांना नजराण्यांचा रिवाज केला. छत्रपती आपल्या हातचा गुलाब गेंद अकबराच्या हाती देत म्हणाले, हा तुमच्या देशीचा गेंद आमचा पहिला मेहमान आम्हास आवडतो. राजी काव्य बांधतात. हे ऐकून असलेला शहजादा दिलखुलास हसत उत्तरला, बहुत खूब शायरी मिसाल है ये आपका राजा साहब, हम भी अच्छे लगेंगे आपको. दिलेला गेंद त्याने चटकन नाकाशी नेला. एकांत घेण्यासाठी आपल्या माणसांना महाराजांनी हात उठवून इशारत दिली. ठरल्याप्रमाणे कवी कुलेशांखेरीज सर्व बाहेर पडले. अकबरानेही दुर्गादास राठोडांखेरीज आपल्या माणसांना निरोप दिला. छत्रपतींनी सावधपणे भेटीच्या विषयाला हात घातला. आमच्या देशीचे हे दख्खनी हवामान मानवेल तुम्हा शहजादे. शाही हवा से ये जरे दरे की हवा कम खतरनाक है राजा साहब. रोख ओळखून आपल्या बापाबद्दलची सूचक नापसंती अकबराने नोंदवली. एकमेकांचा अंदाज घेत मने खुली होऊ लागली. आमच्या विरुद्ध बांधल्या बनावाचे कागदपत्र थेट आम्हाला धाडून थोर काम केलं आहे तुम्ही शहजादे. महाराज अकबराचे ते कृत्य विसरूच शकत नव्हते. वो इनकी करामत है. अकबराने दुर्गादासाकडे हात केला. तगडा राठोड नम्रपणे लवला. आम्ही नाही समजलो. महाराज दुर्गादासाकडे बघत बोलले, वो इनकी नेक सलाह थी राजा साहब, बड़े ईमानदार है दुर्गाजी. इनकी मसलत थी खलीते आपको पेश करने की. पहिल्या नजर भेटीतच दुर्गादासाबद्दल महाराजांचे मत चांगले झाले होते. ते वाढले. आपल्या सेवकाबद्दल गौरवाचे बोल काढणाऱ्या अकबराला बद्दलही ते अनुकूल होत चालले. पुढचा मनसुबा काय तुमचा शहजादे. छत्रपतींनी मूळ धरले. असंख्य चावऱ्या आठवणींनी अकबराची लाल गौचर्या वेढून आली. जन्मदात्याविषयीचे तिखट कडवे बोल त्याच्या जबानीतून सुटले. आलमगीर हिंदुस्तान को दफा कर देगा राजा साहब. ये कोई तरीका है सल्तन का कि रियाया हैरान हो. जिजिया बुत चिकनी जुल्म और कत्ल. कैसे रहेगा हिंदुस्तान का भरोसा शाही खानदान पर. आलमगीर अपने आप को और शाही खानदान को खतरे में डाल रहा है. ये रोकना है जान की कीमत पर. तो बोलला ते सत्य होते, पण कितीतरी अवघड. आपल्या बापाचे दोष अकबराला अचूक कळले होते, पण त्याच्या अफाट ताकदीचा अंदाज समजण्यास शहजादा अपात्र होता. सही आहे तुमचे शहजादे, पण आलमगीराच्या फौजी बळाचा खयाल ठेवला पाहिजे. ज्याच्या पुढे तुमचे दादाजी बादशाह शहाजहान चाचा दारा मुराद शिकस्त झाले, त्याच्याशी हा जंग आहे. त्यासाठी काही मसलत. शांतपणे महाराजांनी अकबराला त्याच्या रक्ताची आलमगीराने लावलेली वासलात कौशल्याने कानी घालून सुरावर घेतले. अकबर दाराचा जावाई होता आणि त्याच्या विचारांवर बरीचशी दाराचीच छाप होती. सरळ धोप चाल बोली भाषेला ठीक असली तरी राजकारणाला ती लागी नसते. औरंगजेबासारख्या पाताळ यंत्री व शूर प्रतिस्पर्ध्याबाबत तर ती कधीच नसते. छत्रपती ते जाणून होते. आग्र्याची पोठी ते काही विसरू शकत नव्हते. अकबराने छातीवरचा मोतीकंठा क्षणभर चाळवला. औरंगजेबाला शिकस्त देण्याची मंची मसलत त्याने खोलली. बिलकुल दुरुस्त है आपका ख्याल राजा साहब. अब आलमगीर दक्खन पर चला आ रहा है. हम उत्तर में राजस्थान लौटना सोचते हैं. हिंदुस्तान में आलमगीर की होड़ लेने की ताकत दो ही मुल्कों में है, रजपूत और मरहट्टों के. जयपुर का राजा मिर्जा राजे जयसिंह का कुंवर राम सिंह आलमगीर पर खफा है. आलमगीर ने मिर्जा जयसिंह को दगा देकर जहर खिलवाकर उसे कत्ल किया. उसका बदला राम सिंह चाहता है. हमें उम्मीद है दुर्गाजी और राम सिंह की मदद से हम रजपूतों को इकट्ठा बांधेंगे. पारशिया के शाह को भी हाथ देने के लिए लिखा है हमने. राजा साहब, इस वक्त आप जोड़ देते होंगे तो आलमगीर का नामो निशा मिटा देंगे हम. अकबर उजळत्या डोळ्यांनी मुद्द्यावर आला. आम्ही जोड करावी ती कसली. महाराज शांतच बोलले. चुना 25,000 मरहट्टा हशम साथ देने की यही वक्त है हमारा जंग आजमाने का. अकबराचे कान महाराजांचा होकार ऐकायला असावले. मोठ्या आशेने तो राजांच्या डोळ्यात बघू लागला. छत्रपतींची नजर दुर्गादास राठोडकडे वळली. अकबरापेक्षाही कानी आल्या माहितीवरून महाराजांचा दुर्गादासवर अधिक भर होता. हा राठोड संगतीला होता म्हणून तर अकबर अजून जिवंत होता. दुर्गाजी, तुमचा विचार.
छत्रपतींना राठोडाच्या नेकीचा विश्वास होता म्हणून त्यांनी सवाल केला, जी आलमगीर पहला हथियार मरहट्टों पर धरेगा राजा साहब। आदिलशाही और कुतुबशाही सल्तन के मांडलिक है, मरहट्टे नहीं। अब दक्कन लड़ाना आपके धंधे पर है, चाल आलमगीर की, और जवाब आपका ऐसा ही ढंग रखना चाहिए। पहले आलमगीर को फौज के साथ दक्कन में झुलाना होगा, वही मौका होगा उत्तर में राजपूतों को छलांग का। सोचकर आप फैसला रखना राजा साहब। मुरब्बी दुर्गादास महाराजांच्या मनातलेच बोलला। बिलकुल दुरुस्त दुर्गाजी। शहजादे दुर्गाजींची मसलत आम्हास पटते। औरंगजेब दक्षिणेत गुंतला तरच तुमच्या उठावाला आम्ही माणूसबळ पुरवू शकू। मातब्बर गनीम ऐन तोंडावर असता गाठीची फौज आम्ही कुठेच दूर गुंतवू शकत नाही। छत्रपतींनी अकबराला निर्णय दिला। खड्डा झालेल्या अकबराला हातच्या चुरल्या गेंदाच्या पाकळ्या बैठकीवर केव्हा उतरल्या हे लक्षात आले नव्हते, तरी महाराजांनी ते टिपले होते। आवाजात समजुतीची हल्लक भरून महाराज अकबराचा हात थोपटेत म्हणाले, शहजादे, तुमचा सल आम्ही जाणतो, पण मनाच्या जहालीने राजकारणे चालत नाहीत। तुम्ही आमचे मेहमान आहात, आमच्या राज्यात सुखरूप आहात, विश्वास ठेवावा, मौका येताच तुमचे मनसुबे कारी लागतील। धीर ठेवा। जयपूरच्या राजा रामसिंगांना आम्ही लिहू, तुम्हीही लिहा, तुमच्या भेटीचा निवाडा समयच देईल। ठीक है राजा साहब, हम रुकते हैं, लेकिन ख्याल रखना, जब तक हम आपके मुल्क में है, चैन की नींद नहीं देगा आलमगीर आपको। ते ऐकताना महाराजांना म्हणावेसे वाटले, आजवर ती कधीच लाभलेली नाही आम्हास। परकर्णी हसत ते म्हणाले, मात्र प्रत्यक्ष आपल्या फर्जंदाची नींद हराम करण्याचा आमच्या बाबतचा तेवढा अधिकार मानतो आम्ही शहजादे। निरोपाचे विडे आले, ते घेऊन बैठकीवरून उठणाऱ्या शहजाद्याच्या हाती समोरच्या तबकातील एक तवाना गुलाबगेंद पुन्हा देत महाराज नुसते हसले। न राहून अकबराने भावभऱ्या डोळ्यांनी छत्रपतींच्या खांद्यांना खांदे भिडविले। आपल्या माणसांसह तो आपल्या तळाकडे निघाला। 5 पावलांची रिवाजी सोबत त्याला करून महाराज थांबले। पाठमोऱ्या अकबराची जाती पावले बघताना त्यांच्या मनात विचार आले, किती वनवास आला आहे या पावलांच्या वाट्याला। औरंग कसल्या मुशीचा हा आसामी, हा कसला नातेसंबंध? गुंतत चाललेल्या मनाला तोडून समोरच्या कुलेशांना ते म्हणाले, कवीजी, तुम्ही शाहजाद्यांच्या सोबतीत इथंच राहा, त्यांच्यावर नजर ठेवा। राजकारण म्हणून नाही तरी भांबावून त्यांनीच उचल खाण्याची शक्यता आहे, यास सावरले पाहिजे। जी कुलेशांनी राजाज्ञा झेलली। महाराज विचारांवर फेर घेऊ लागले। त्यांच्या आणि धोंडशाला चाललेल्या अकबराच्या मनात टिपरी झडत होती, ती एकच, आलमगीर। आणि नेमक्या याच दिवशी शाही सवारीच्या सजल्या हत्तीवर अंबारीत बसून झडती शाजणे, नौबती डंक्यांच्या उसळत्या गजरात प्रचंड फौज पाठीशी घेऊन औरंगजेब बऱ्हाणपूरच्या वेशीत प्रवेशत होता। त्याची घारी नजर हौद्यातूनच बऱ्हाणपुराभोवतीची तटबंदी नीट उठली आहे की नाही याचा तलाश घेत होती। खैरात मिळालेले फकीर, मुल्ला, मौलवी त्याला हात उठवून तोंडभर दुआ देत होते। पालीहून रायगडी आलेले महाराज गडाच्या दक्षिण बाजूला असलेल्या दारू कोठारासमोर मांडलेली तोफांची भांडी निरखित निळोपंतांना म्हणाले, फरान्सिसांच्या वकिलानं दिला शब्द पाळला पेशवे? जी आताशीचा बारदानाही त्यांनी पावता केला आहे। निळोपंतांनी अधिकाचा तपशील दिला। पन्हाळ्यावर भेटलेल्या डच वकील लेफेबेरने आपल्या दरबारी शिफारस करून तोफा व दारुगोळा रायगडी पाठवण्याची व्यवस्था केली आहे। मुहूर्त बघून या भांड्यांचं पूजन करून घ्या पंत। कसल्या तरी विचारात गडलेल्या महाराजांनी घोड्याचे थोपटावे तसे गाड्यावरच्या एका ताफेचे पाठवान थोपटले। दारू कोठाराची बंदिस्ती नजरेखाली घालून ते निळोपंत, जोत्याजी केसरकर, येसाजी कंक यांच्यासह बालेकिल्ल्याकडे निघाले। निळोपंतांनी एक महत्वाचा निरोप त्यांच्या कानी घातला। कर्नाटकातून हरजी राजांचा हारकारा आला आहे। प्रांताच्या कारभारासाठी हरजींना पावलोपावली रघुनाथ पंत हणमंतांना सल्ला विचारण्याचा प्रसंग येतो। हणमंते कोठीबंद असल्यानं निळोपंत अर्ध्यावरच थांबले। छत्रपती रुकले। त्यांनी विचारले, काय उपाय आहे यावर हरजीचा पंत? लगबगीने पेशव्यांनी हरजींचा बेत छत्रपतींच्या समोर ठेवला। ते म्हणतात, हणमंत्यांकडील दफ्तरी कागदपत्र ते सर्व जप्तीनं हस्तगत करण्याचा हुकूम व्हावा। महाराज विचारात पडले। रघुनाथ पंतांचा कर्नाटकाचा कारभार चोख होता। फक्त कटाच्या घालमेलीच्या वेळी त्यांनी काही धरसोडी दाखवली होती। तसे केल्याने नतीजा काय पावतो एवढे कळण्याएवढी शिक्षा त्यांना झालीही होती। निर्णय देत महाराज म्हणाले, पंत, हरजी राजांना कळवा, रघुनाथ पंतास मुक्त करून कर्नाटकाच्या मुजुंची अखत्यारी
त्यासच पुन्हा सुपूर्द करावी. कागदपत्र बोलतात ते त्यांच्या कलमबाज धन्याच्या इशारतीवर ते तसेच बोलते करून चालवावे. माणसे चुकतात पण दुरुस्त करून घेणाऱ्यानं चुकून नाही चालत. अपेक्षा नसलेला निर्णय ऐकून निळोपंतांनी नेटके असलेले उपरणे पुन्हा नीट करीत रुकार भरला. जी कंक काका हंबीरराव केव्हासे फिरतात वऱ्हाडातून माघारी. आम्ही वाट बघतोय त्यांची. रामराजांच्या लग्नाच्या विचाराने छत्रपतींनी येसाजींचा माग घेतला. जी परतीच्या वाटेवर हाईत सरलसकर. 4-8 दिवसात गड चढतात ये. झडते मुजरे स्वीकारीत महाराज खासेवाड्याच्या सदरेला आले. तिथे खंडोजी, प्रल्हादपंत, खंडेराव, पानसंबळ आणि बांदल मावळातून आलेला दीपाई बांदल या बाईचा नातू शंकराजी अशा आसामी होत्या. शंकराजी खास वजेने छत्रपतींना भेटण्यासाठी आला होता. तो कमरेत लावून बैठकीवर बसलेल्या साहेब स्वारींना म्हणाला, सरकार आमच्या आजीला थोरल्या धन्यानी दिलेली मौजे परहेरची देणगी काही लाभत नाही. चोळी लुगड्याची देण हाय ती. पाणी सोडावं का आम्ही त्याच्यावर. त्रासल्या चरेने त्याने हातातील कागदपत्रांची थैली पुढे होत महाराजांच्या पायांजवळ ठेवली. मान खाली घातली. शंकराजी दीपाई बांदलाचा नातू होता. त्याच्या बापाने रायाजीने थोरल्या स्वामींनी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांवरच्या 2 वेळा केलेल्या चालीत मोलाची कामगिरी केली होती. त्यासाठी मेहेर होऊन मौजे परहेरचे इनाम दीपाईला चोळी लुगडे म्हणून खुद्द आबासाहेबांनी बहाल केले होते. शंकराजीने पायांशी ठेवलेल्या थैलीवर टाकलेली नजर तशीच उचलून महाराजांनी खंडोजींना दिली. तत्परतेने पुढे होत त्यांनी थैली उचलली. आतील कागदपत्र बाहेर घेऊन ते पडताळू लागले. बांदल सुमार असा. आबासाहेबांनी दिला शब्द पाळू आम्ही. महाराजांनी शंकराजीला धीर दिला. अंदाजासाठी चिटणीस खंडोजींच्याकडे बघितले. या अस्सल सनद आहेत स्वामी. थोरल्या स्वामींच्या शिक्के दस्तुराच्या खंडोजींनी रुजवात दिली. महाराजांनी शांतपणे शंकराजीला विचारले, अफलात तसे चालविणे, ताज्या सनदेची उचूर न करीत जाणे, फिरून काडीचा बोभाट येईल तो जमेच नाही. मान डोलवून खंडोजींनी रुकार भरला. शंकराजींची चर्या मिळाल्या न्यायाने उजळून आली. कसली तकलीफ आहे तुम्हास बांदल. जी मावळाचं कारभारी गोपाळ रायाजी ह्यो कागद मानाय तयार नाहीत. नव आण म्हणत्यात. शंकराजीने अडचण सांगितली. काय? महाराजांची भोवई चढली. खंडोजींना तत्काळ आज्ञा मिळाली. चिटणीस गोपाळ रायाजींना कलमी समज द्या. बांदल आम्हा जातीनं भेटले. कागदांची रुजवात दिली आहे. कैलासवासी स्वामींनी मौजे पहारे दीपाईस चोळी लुगडे म्हणून इनाम दिले आहे. ते धन्यांची भेरबानगी म्हणत तो मुजरा देऊन निघून गेला. महाराज बऱ्हाणपूरला ठाण झाल्या गनिमानं नांग्या पसरायला सुरुवात केली आहे. महत्वाची बाब पुढे येत प्रल्हादपंत क्षणभर थांबले. कानी पडेल ते ऐकायला सिद्ध असलेल्या महाराजांनी त्यांच्यावर नजर जोडली. 14,000 स्वारांच्या दिमतीनं बऱ्हाणपुराहून कूच झालेला हसन अली खान तळ कोकणचा रोख धरून मजलांनी येतो आहे. संगती त्याचा मजला हुसेन आहे. सांगितल्या चालीवर महाराजांचे ऐकण्यासाठी प्रल्हादपंत थांबले. विचारात गडलेले स्वामी बघून दुसरी वार्ता बोलावी की नको या विचारात ते पडले. बोला प्रल्हादपंत, आम्ही सारे समजून आहोत. नाशिक पट्ट्यात शाबदी खान मुल्हेरला पोहोचला आहे. मुल्हेरच्या किल्लेदार देवी सिंहाचा जोर घेऊन तो आमच्या साल्हेरीला भिडला आहे. आमचे रूपाजी त्याला फुलकावण्या देत हररोज त्याच्यावर छापे घालत आहेत. बोलता बोलता महाराज बैठकीवरून उठले. शून्यात पक्की रोवल्यागत दिसणारी त्यांची नजर जसे समोरचे साल्हेर मुल्हेरच बघत असल्यासारखी दिसू लागली. येसाजी, निळोपंत, पानसंबळ, अवजी, प्रल्हादपंत सारे जण त्यांच्या या आगळ्या मुद्रेकडे बघतच राहिले. क्षणार्धात त्या मुद्रेवरच्या शोधक डोळ्यातले भाव पालटले. मान डुलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे महाराज बोलले, औरंग, याहून पसरत्या नांग्यांनी येणार हे हेरून आहोत आम्ही पंत. चिटणीस, आम्ही पुन्हा चाल घेऊ. या रास्त हिशेबानं त्यानं नगरचं ठाणं शहजादा आझम मुनवर आणि किलीच खान यांची कुमक देऊन भक्कम केला आहे. औरंग येतो आहे. तो राजरोस वाजत गाजत हमला पुकार. पण डोळ्यात चीड उतरलेले छत्रपती अस्वस्थपणे थांबले. कसला तरी पेच उकळण्यासाठी स्वतःत गुंतल्यागत झाले.
भोवतीच्या आसामी समोर नसल्यासारखे एकलेच पायफेर घेऊ लागले. ते बघून न राहवलेले खंडेराव अदबीने म्हणाले, काही अडचण? जोखीम असेल तर हुकूम व्हावा धन्यांचा. खूप खोलवर मन टोकरत गेलेले महाराज ते ऐकून भान घेत म्हणाले, खंडेराव, कोंडाजी फर्जंद कुठं आहे सध्यास? कल्याण भिवंडी भागात ते तुकाजी पालकरांच्या दिमतीत आहेत स्वामी. प्रल्हाद पंतांनी तत्परतेने पूर्तता केली. उभा आपटा गाव जाळून गेला हबशी. नागोठाण्यात आपल्या कैदरयतेची नाक छाटण्या एवढा माज भरला आहे त्यास. जंजिरा दर्यादोस्त झाल्याखेरीज आम्हास चैन नाही. कोनाड्यातील पेट्टे टेंभेच असे महाराजांच्या डोळ्यात उतरले. ते ऐकताना मिशांचे कंगोलत आठवलेले हंबीरराव चटक्या चिडीने म्हणाले, प्रल्हादपंत, त्यांना तातडीनं रायगडी पेश घ्या, आमच्या भेटीला पाठवा. छत्रपतींनी एकांत घेण्यासाठी हात उठविला. यावेळी कोंडाजींचीच याद का व्हावी हा विचार मनाशी घोळवीत प्रत्येक आसामी बाहेर पडली. गडाच्या आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या शिळाबंद खलबतखान्याच्या कोनाड्यातील टेंभे ढणढणत होते. त्यांच्या तांबूस पिवळ्या उजेडात 3 मुद्रा उजळून निघाल्या होत्या. बाहेर थंडीने गारठलेली रात्र गड धरून पसरली होती. सरलष्कर हबशी हाताबाहेर गेला आहे. बैठकीवर बसले महाराज हंबीररावांना चिंतेने म्हणाले. त्यांच्यासमोर वीर मांडा घेऊन वऱ्हाडातून आलेले हंबीरराव आणि कल्याण प्रांतातून आलेले कोंडाजी फर्जंद बसले होते. कानात प्राण आणून ते आपल्या धन्याचा सल ऐकत होते. आज्ञा करावी धनी, याच पावती भिडतावा आम्ही जंजिऱ्याला. वराडाची केली ती गत, जंजिराची केल्या बिगात. त्वांड दावा येतच नाही आम्ही. नाही मामासाहेब, या दर्याच्या पाणसावजासाठी आम्ही तुम्हाला मोगलाईच्या तोंडावरून नाही काढू शकत या ऐन समयी. त्यासाठीच कोंडाजींना याद घेतले आम्ही. छत्रपतींची नजर कोंडाजींवर खेळली. डोळ्यांसमोर जंजिरा तळत असलेले कोंडाजी जी म्हणत बसल्या जागीच सरसावले. कोंडाजी, तुम्ही खास हुन्नराचे. आबासाहेबांच्या सेवेत कुल 60 आसामींनिशी अजब चाल ठेवून पन्हाळा पाडलात तुम्ही. हे काम त्याहून जोखमीचं. पन्हाळा डोंगरी किल्ला, हा जलकोट, दर्याच्या लाटा हापशाच्या बसकणीत बोट शिरकू देत नाहीत. महाराज थांबले. त्यांचे डोळे कोंडाजीच्या कंगणी पगडी भर फिरले. पेटत्या टेंभ्यातील फुटती ठिणगी उसळून उठावी तसे कोंडाजी एकाएकी मांडमोडीत उठले. तिबारीचा मुजरा भरत दबक्या खरखरीत बोलीत ठाशीने म्हणाले, घेतला ह्यो पानकोटाचा इडा आम्ही. खंडोबांच्या आन भाकीनं धनी. ह्या कोंडाजीचं पाय हापशाच्या बसकटीवर पडलं म्हणून खातर धरावी. दारवनच्या कोटारा बराबर जंजिराच्या भंडारा दर्यावर उदळूनच पाय धूळ घ्यावा येऊ आम्ही. तळपत्या डोळ्यांच्या कोंडाजींनी झटकन लावून महाराजांच्या पायांना हात भिडविला. शाबास, भले फर्जंद, आमची हीच उमेद होती तुमच्याकडून. कोंडाजींना मानवस्त्र बहाल करण्यात आली. खलबतातून उठताना हंबीरराव कोंडाजींना जाणता सल्ला देत म्हणाले, जो काय माणूस चालीत घ्यायचा त्यो इमान इस्वासाचा उचला. दर्याच्या पाण्यावर हात मारतील असं ताटपवणीचं गडी निवडा. कोंडाजी त्या मायेला दाद देत गर्दन हुलवून नुसते हसले. खलबत उठले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.